90% विद्यार्थी मित्रांना अभ्यासाचा प्लॅनिंग आपण कशा प्रकारे केलं पाहिजे हेच नेमकं कळत नाही. वर्षभर अभ्यास करतात आणि आपण जेव्हा परीक्षेला जातो मित्रांनो, तेव्हा आपल्या हातामध्ये फेल हा रिझल्ट पडतो. मित्रांनो बघा, या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला मित्रांनो वाचायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवा. मित्रांनो, एमपीएससी गव्हर्नमेंटची गट ब आणि क तुम्ही तयारी करतात मित्रांनो, एक 3 ते 5 दिवसामध्ये आपल्याला प्री प्लस मेनचा असा पूर्णपणे अभ्यासाचा प्लॅन आपल्याकडे मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ सगळ्या लोकांनी बघायचा आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, सेशनला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मित्रांनो, की तुम्ही हा प्लॅन मित्रांनो डोक्यामध्ये नीट घ्या, समजून घ्या आणि याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा घ्या. सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टींच्या अडचणी येतील मित्रांनो, पण लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टी करताना अडचणी नेहमी येत हे ध्यानात ठेवा आणि पुढे लक्षात ठेवा. इम्प्लिमेंट तुम्हाला करणं जास्त इम्पॉर्टंट याच्यामध्ये मित्रांनो. ओके, येस. आता प्लॅनिंग करताना महत्वाची गोष्ट असते की आपण अभ्यास का थोडासा प्रोफेशनली अभ्यास केला पाहिजे. आता प्रोफेशनली अभ्यास केला पाहिजे म्हणजे नेमका कसा अभ्यास केला पाहिजे, की बघा, एखाद्या विषयाचा अभ्यास करता आपण भावनिक न होता तो विषय आपल्याला आवडतो म्हणून त्या विषयाचा आपण अभ्यास जास्त करायचा असं लक्षात ठेवा. तुम्हाला प्रोफेशनली अभ्यास म्हणजे काय मित्रांनो, की तुम्हाला तो विषय किती मार्कासाठी पेपरमध्ये, तो प्रिलिमला त्याचं इम्पॉर्टन्स काय, तुमचं मेन्समध्ये त्या विषयाचं इम्पॉर्टन्स काय, असे कोणते विषय की जे आपण डेली टच मध्ये असणं आवश्यक असतं, दॅट इज कॉल्ड प्रोफेशनल स्टडी. मग आता लक्षात घ्या, आता आपण प्रिलियमचा एक्झामचा पॅटर्न तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती असेल किंवा नसेल, एकदा नजर टाकूयात. तुम्हाला मॅथ्स 10 क्वेश्चन मित्रांनो पेपरमध्ये आहेत, बरोबर. रिजनिंग तुम्हाला 10 प्रश्न पेपरमध्ये आहेत. पॉलिटिची तुम्हाला 15 प्रश्न आहेत. इकॉनॉमीची तुम्हाला पेपरमध्ये 15 प्रश्न असतात. सायन्सची तुम्हाला 15 प्रश्न मित्रांनो. ओके, जिओग्राफीची तुम्हाला 10 प्रश्न आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्रीची तुम्हाला 10 प्रश्न आहे, करंट अफेअर तुम्हाला 15 प्रश्न, असा 100 प्रश्नांचा पॅटर्न तुमचा एकंदरीत पेपरमध्ये राहत असतो, बरोबर. आता दुसरी गोष्ट, हे झालं तुमचं प्रिलिमचं. आता जर का आपण मेनचा एक्झाम पॅटर्न बघितला तर तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयाचे किती प्रश्न असतात. आपण पेपर 1चा विचार केला, तुम्हाला मराठीचे 50 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये मित्रांनो. इंग्लिशचे तुम्हाला 50 क्वेश्चन पेपर 1 मध्ये असतात. आणि जर पेपर 2 आपण बघितला, पेपर 2 मध्ये तुमचे जवळपास 9 सब्जेक्ट तुम्हाला करायचे मेन्सला. याच्यात बघा, प्रिलियमचे बरेच सब्जेक्ट तुमच्या याच्यामध्ये 80% तुमचा पार्ट प्रिलियमचा याच्यामध्ये लक्षात. पॉलिटी तुम्ही प्रिलियमला केलंय, 15 प्रश्न तुम्हाला मेन्सला त्याच्यावरती आहेत, लक्षात घ्या. इकॉनॉमी तुम्ही प्रिलियमला केले, पुन्हा 10 प्रश्न तुम्हाला मेन्सला त्याच्यामध्ये लक्षात द्या. जिओग्राफी तुम्ही प्रिलियमला केले, प्लस त्याच्यामध्ये थोडंसं इन्व्हायरमेंट ऍड होतं, तुमचे 10 प्रश्न तुम्हाला मेन्सला त्याच्यामध्ये. ओके, सायन्सचा पार्ट तुम्ही प्रिलियमला केलाय, प्लस त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी तुमची ऍड होते, 20 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये मेन्सला असतात. हिस्ट्री तुम्ही प्रिलियमला केलं 10 प्रश्न, तुम्हाला पुन्हा 10 प्रश्न तुम्हाला मेन्सला त्याच्यामध्ये असतात. ओके, करंट अफेअर तुम्ही प्रिलियमला पण केले, पुन्हा 10 प्रश्न तुम्हाला मेन्सला आहेत. ओके, आणि आता लक्षात घ्या मित्रांनो, मॅथ्स आणि रिजनिंगचे लक्षात ठेवा. ओके, सॉरी, हे ऍड झालं. बघा, मॅथ्स रिजनिंग तुम्हाला दोन्ही मिळून मित्रांनो तुम्हाला 22 क्वेश्चन पेपरमध्ये लक्षात. 22 क्वेश्चन दोन्ही मिळून तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मिळेल. ओके, आणि तुम्हाला आरटीआय जो आपला राज्य लोकसेवा हक्काचा कायदा आहे आणि माहिती अधिकार कायदा, दोन्ही मिळून तुम्हाला 3 किंवा 4 प्रश्न एखादा इकडे तिकडे होतो, अशी तुमचे टोटल 100 क्वेश्चन मित्रांनो पेपरमध्ये तुम्हाला विचारले जातात, लक्षात द्या. म्हणजे लक्षात घ्या, जर आपण मेनचा एक्झाम पॅटर्न, प्रीचा एक्झाम पॅटर्न बघितला तर भरपूर साऱ्या गोष्टी मित्रांनो आपल्या याच्यामध्ये कॉम्बाईन तुम्हाला दिसून येतात. आता करायचं काय बघा, अभ्यास आपण 3 ते 5 दिवस करताना 2-3 महत्वाच्या गोष्टी, 3 विषय मित्रांनो असे की तुम्हाला दररोज करावे लागतात. आणि अशी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार की ज्या गोष्टी तुमच्या रिझल्टवरती खूप मोठा इम्पॅक्ट तुमचा पडणार आहे. मग नंबर 1 थिंग बघा, की आपल्याला 3 ते 65 दिवस अभ्यासाचा प्लॅनिंग करताना पहिली गोष्ट, तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास मित्रांनो करत आहात. ओके, तर पूर्ण वेळ अभ्यास जवळपास 8.5 तास तुमचा मित्रांनो अभ्यास झाला पाहिजे. 8.5 तास जर का तुम्ही मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुमची फायनल पोस्ट तुमची वर्षभरानंतर तुमच्या हातामध्ये मित्रांनो राहणार आहे. मग आता 8.5 तासाचं बायफर्गेशन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे त्याच्यावर आपण नजर टाकू. डेली बघा, करंट अफेअर तुम्हाला मित्रांनो डेली 30 मिनिटं तुम्हाला करायचं. आता याचा फायदा असा होतो की तुम्हाला करंटचा उपयोग मित्रांनो जिओग्राफीमध्ये होतो, इकॉनॉमिक्समध्ये होतो, पॉलिटीमध्ये होतो, हिस्ट्रीमध्ये. बघा, सगळ्या सब्जेक्टमध्ये तुमचा इंटरलिंक हा विषय असतो मित्रांनो, बरोबर. त्याच्यामुळे या विषयाच्या संदर्भातले तुम्हाला दररोज घडामोडीमध्ये टच राहणं आवश्यक असतं. मग आता याचं तुम्हाला दररोज 30 मिनिटं तुम्ही कुठून करावं, तुम्ही न्यूजपेपर वाचण्यामध्ये जास्त टायमिंग न घालवण्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट रिकमेंड करेल की तुम्ही अनमोल वाणी हे जे आपल्याकडे सकाळी 8ला युट्यूबवरती सेशन असतं, तेवढं जरी तुम्ही केलं, तुमच्या वर्षभराच्या सगळ्या टोटल घडामोडी तुमच्या कंबाईनच्या ओरिएंटेड आपण त्या सेशनमध्ये कव्हर करतो. तुम्ही नक्की ते सगळ्या लोकांनी बघा मित्रांनो. की अजून दुसरा विषय त्याच्यामध्ये असतो की तो रेग्युलर करावा लागतो, तो म्हणजे मॅथ रिजनिंग. दररोज तुम्हाला 1.5 तास गणित बुद्धिमत्तेला द्यायचं, कारण हा विषय तुमचा जर तुम्ही 2 महिने प्रॅक्टिस नाही केली
तो तुमचा मागे पडतो. त्याच्यामुळे तुम्हाला याला असं काही नाही की वाचून घेता तुमच्या डोक्यात राहील, तसं नाही. हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याला रेग्युलर डेली सराव करणं आवश्यक आहे. रोज तुम्हाला 1.5 तास गणित बुद्धिमत्तेला तुम्हाला द्यायचा, असे झाले तुमचे 2 तास. मग आता 1 तास तुम्हाला द्यायचा आहे मॉक टेस्ट प्लस PYQ. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, दररोज मागचा एखादा वर्षाचा तुम्हाला PYQचा पेपर बघायचा आहे, किंवा तुम्ही ज्या टॉपिकच्या रिडिंग केलेली आहे तुम्ही, ओके, सपोज गणितात तुम्ही नंबर सिस्टम हे टॉपिक बघितलं, किंवा रिझनिंग मध्ये तुम्ही माझ्याकडे कॅलेंडर टॉपिक शिकला, मग तुम्ही कॅलेंडर टॉपिकवरती टेस्ट पण दिली पाहिजे. त्याचा फायदा असा होतो मित्रांनो, की ज्या टॉपिकचा आपण अभ्यास केला त्या टॉपिकवर टेस्ट दिल्यामुळे मार्क पण पडतात, आपल्याला कॉन्फिडन्स आपला वाढतो आणि अजून आपण मोटिवेट होतो अभ्यास करताना, बरोबर. मग लक्षात ठेवा, तुम्हाला डेली 1 तास मॉक टेस्ट. कारण लक्षात ठेवा, भरपूर सारे विद्यार्थी मित्र नापास होते कारण असतं की मॉक टेस्ट देत नाही, PYQ सॉल्व्ह करत नाही, ओके. त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर प्रत्येकाला मी 1 तास दिलेला आहे, PYQ मॉक टेस्ट, PYQ मॉक टेस्ट. हा तुमचा म्हणजे बघा, हे तुमचे 2 तास आहेत, 3 तास उरले तुमच्याकडे. बघा आता 5.5 तास तुमच्याकडे उरले, 5.5 तास तुम्हाला GS ला तुम्हाला द्यायचे आहेत. मग आता 5.5 तास तुम्हाला हे कंटिन्यू, याच्यामध्ये मग रोज तुम्हाला 1-1 तास एका विषयाला द्यायचा का. तुमचे 5 विषय उरले कंबाईनचे. ऑलरेडी 8 मधले 3 विषय आपले प्रिलियमचे मित्रांनो आपण डन करून टाकले. उरले फक्त तुमचे काय आता 5 विषय, ओके. आणि आता ह्याला 5.5 तासामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला 15 दिवसात तुम्ही एक विषय संपवा, किंवा 2-2 विषयाची तुम्ही 1 महिनाभर जोडी ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला 5.5 तासामध्ये तुम्ही GS तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करू शकता. तुम्ही विज्ञान जॉग्राफी घेऊ शकता, हिस्ट्री जॉग्राफी घेऊ शकता, इको पॉलिटी, अशी कोणती पण जोडी तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकतात. किंवा तुम्ही एक सब्जेक्ट जरी एक केला तरी पण तुम्हाला जाऊ शकता, की बरं. तुम्हाला मित्रांनो मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची, की आपल्याकडे बघा इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती आपण लक्ष्य बॅच सुरू करतोय. बघा येत्या 10 जून पासून मित्रांनो मराठी माध्यमात ही बॅच सुरू करतोय. इंग्लिश माध्यमात देखील तुम्हाला बॅच मित्रांनो सुरू करतोय आपण 17 जून पासून, लक्षात घ्या, ओके. याच्यात तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात पण बॅच उपलब्ध आहे. पुणे छत्रपती संभाजीनगर, ओके. यांच्याबद्दल तुम्हाला डिटेल थोड्या वेळात मी सांगतोच. पण तुम्ही हे महा रिव्हिजन सेशन बघा आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवर सुरू होत आहेत. 2 जून, 3 जून, 5 जून, 6 जून, याचा देखील सगळ्या लोकांनी फायदा घ्यायचा आहे. आपण याच्यावरती नंतर बोलू, पहिले लक्षात घ्या. आता 12 महिन्यामध्ये आपल्याला कट टू कट नियोजन करायचंय. तर मग आपला अप्रोच कशा प्रकारे असला पाहिजे अभ्यासाचा, पहिला महत्वाचा मुद्दा. मी तुम्हाला थोडं GS बद्दल थोडंसं डिटेलमध्ये घेऊन जातो. याच्यामध्ये बघा काय, आपण पहिला 30 मिनिटं करंटला दिला, 1.5 तास मॅथ रिडिंग दिला, 1 तास PYQ ला वगैरे आपण दिले मित्रांनो, ओके, येस. आणि त्याच्यामध्ये आपण मॉक टेस्ट पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केले, ओके, येस. ऑलरेडी आपले 3 सब्जेक्ट याच्यामध्ये ऑलरेडी चालू, लक्षात द्या. आता राहिले आपले 5 एप्रिलचे इकॉनॉमी, पॉलिटी, सायन्स, हिस्ट्री. तर पहिल्या 5 महिन्यामध्ये मी सांगतो की एका विषयाला जर का आपण दररोज मित्रांनो 5.5 घंटे जर का आपण पकडले मित्रांनो, तर एका महिन्यामध्ये त्या विषयावर आपण मास्टर की मिळवू शकतो मित्रांनो, लक्षात द्या. एक तुम्हाला अंदाज सांगतो की तुम्ही 2 महिन्यामध्ये 2 विषय करा, ओके. एका महिन्यामध्ये तुम्ही 2 विषय करू शकता, पुढच्या महिन्यात 2 विषय, त्याच्या पुढच्या महिन्यात 2 विषय. अशा प्रकारे बघा तुम्हाला पूर्णपणे 5 महिन्यामध्ये. पण लक्षात ठेवा, विषय वाचा तुमचा मेन्स ओरिएंटेड वाचून झाला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे प्रीचा पण झाला पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं रिडिंग, आणि मेन्सचं पण. म्हणजे बघा आता वाचताय ना, मग तुम्ही त्याला प्री प्लस मेन्सचा पूर्ण अप्रोच त्याच्यामध्ये लक्षात घेऊन तुम्ही रिडिंग करायचं, ओके. मग हे 5 विषय तुम्हाला मित्रांनो आता पहिल्या 5 महिन्यामध्ये वाचताना काय अप्रोच लक्षात ठेवायचा. तर पहिली गोष्ट, तुम्ही हे विषय व्हिडिओ सेशन जर तुम्ही बॅच वगैरे जॉईन केली असेल तुम्ही व्हिडिओ सेशन त्याच्यामध्ये बघा, ओके. दुसरी गोष्ट, सब्जेक्ट अंडरस्टँडिंग वरती भर द्या. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, वाचतायत नुसतं वाचू नका. तुम्हाला आता ह्या एकदम डिटेल कूल माइंड तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करा. तुम्ही रोज 5 तास जरी पकडले मित्रांनो, 30 दिवसामध्ये तुम्ही बघा 3 मित्रांनो 150 तास एका विषयात तुम्हाला भेटतात मित्रांनो. आणि 150 तासामध्ये त्या विषयाचा पूर्णपणे कायापालट आपण करू शकतो. 150 तास म्हणजे जोक नाही. ते 50 तास लेक्चर बघा, 50 तास पुस्तक वाचायचे बघा, आणि 50 तास तरी तुम्हाला उरतात मित्रांनो. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण या पद्धतीने या फॉर्मॅटमध्ये अभ्यास करा. तुम्ही बॅच लावली असेल तर व्हिडिओ सेशन तुम्ही त्याचे बघा, कम्प्लीट करा. सब्जेक्ट अंडरस्टँडिंग याच्यामध्ये तुमचं असणं आवश्यक आहे. कन्सेप्ट वरती मास्टरी मिळवा. या 5 मध्ये तुमचा अप्रोच काय असला पाहिजे, कन्सेप्ट ज्या तुमच्या बेसिक गोष्टी त्याच्यावर तुम्ही मास्टरी मिळवा. कारण लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो मित्रांनो, सोपी प्रश्न जरी आपली पेपरमध्ये बरोबर आली तरी पण पास होण्याच्या रेसमध्ये आपण MPSC मध्ये जाऊ, लक्षात ठेवा, ओके. अवघड प्रश्न असू द्या मित्रांनो, अवघड, त्याला तुम्हाला सोप्या आणि मॉडरेट लेवलच्या या प्रश्नांवरती जरी आपण मित्रांनो भडीमार केला, चांगल्या प्रकारे स्कोर उभा केला, तर आपण पास होऊ शकतो, ओके. त्याच्यामुळे सांगतो की कन्सेप्ट वरती मास्टरी मिळवा, आणि तुमचे सब्जेक्ट अंडरस्टँडिंग याच्यामध्ये वाढवा. काही फॅक्ट्स तुम्हाला ज्या महत्वाच्या असतील त्या तुम्ही पाठ करा, डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. असा अप्रोच तुमचा ह्या पहिल्या 5 महिन्यामध्ये अभ्यास करताना असायला पाहिजे. पण नंतरचा जो तुमचे 3 महिने मिळतो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, तुमची आता तुम्ही
तुमचे जर हा अभ्यास तुमचा पूर्ण तुम्ही याच्यामध्ये लँग्वेजची जोड तुमची देऊ शकता, मराठी इंग्लिश वगैरे, ओके, यांचे रिव्हिजन चालू ठेवा. मग आता याच्यामध्ये तुम्ही जर बॅच लावली तर व्हिडिओ तुमचे लँग्वेजचे असेल वगैरे मेनचे वगैरे, किंवा तुम्हाला रिव्हिजन तुम्हाला ह्या बाकीच्या विषयांची याच्यामध्ये करायची, तुम्हाला स्पीड बिल्डिंगवर थोडंसं भर द्यायचा, म्हणजे तुम्हाला येते सगळं पण तुम्हाला ते वेळेत येते का, रिकॉलिंग तुम्हाला होतंय का प्रॉपर, जे तुम्ही नोट्स वगैरे काढले असेल, जे पॉईंट तुम्ही हायलाईट केले असेल ते तुम्ही डोळ्याखाली या 3 महिन्यामध्ये या 5 विषयांच्या घाला. आणि तुम्हाला सोबत त्याच्यामध्ये काय करायचंय, आपलं मराठी आणि इंग्लिश तुम्हाला सोबत सुरू ठेवायचं याच्यामध्ये या 3 महिन्यामध्ये, बरं का, या 3 महिन्यामध्ये, ओके, येस. हा, आणि मग जे तुम्हाला जे वीक सब्जेक्ट तुम्हाला वाटतं की या 5 पैकी माझं इकॉनॉमिक्स थोडंसं वीक आहे, मग मला अभिजित सरांची मदत घेऊन मला हा विषय कशा प्रकारे स्ट्रॉंग वगैरे करता येऊ शकतो, तर त्याच्यावर थोडीशी भर द्या. म्हणजे जो तुमचा सब्जेक्ट वीक वाटतो तुम्हाला त्या विषयावर तुम्ही काय ह्या 3 महिन्यामध्ये कमांड मिळवण्याचा प्रयत्न करा. आता 5 पैकी मला वाटतं एखाद 2 विषय आपला थोडासा वीक कोणाचा ना कोणता असतो, मग त्याच्यात कमांड या 3 महिन्यामध्ये आपल्याला मिळवायची. सोबत लँग्वेजचा अभ्यास आणि जे विषय झाले त्याची रिव्हिजन सुरू ठेवायची. ओके, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मित्रांनो तुमचा या 8 महिन्याचा प्लॅन ठेवायचा आहे. मग आता पुढचे 2 महिने म्हणजे काय, आता तुमची प्रिलियमची जाहिरात वगैरे तेव्हा तोपर्यंत आलेली असते, मग तुम्हाला पूर्ण टार्गेट बघा प्रिलियमची, मग पुन्हा तुम्हाला हे फक्त 5, मग तुम्ही लँग्वेज बंद करा यामध्ये, ओके, या 2 महिन्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला 5 विषयांच्या फुल रिव्हिजन तुम्हाला या 2 महिन्यामध्ये करायच्या. याच्यात ॲपवर बघा तुमची व्हिडिओ बॅच असेल तुमची तर करा. आणि फायनल टच आपल्याला द्यायचा आहे स्मार्ट स्ट्रॅटेजी आणि टाइम मॅनेजमेंट, या गोष्टीवर आपल्याला फोकस या 2 महिन्यामध्ये ठेवायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपण इथे डिटेलमध्ये बेसिक प्रकार तो विषय समजून घेतला, त्याच्या आपण रिव्हिजन वगैरे ते सेकंड रिडिंग पण आपण प्रॉपर केली. ओके, आता त्याला फायनल टच पूर्ण टॉप टू बॉटम तो सब्जेक्ट आपल्याला वाचायचा आहे. कन्सेप्ट असेल, फॅक्ट असेल, हायलाइट पॉईंट असेल, नोट्स असेल, त्या सगळ्या रिकॉर्डिंग तुम्हाला याच्यामध्ये करायची विथ टाइम मॅनेजमेंट तुम्हाला करायचं. लक्षात द्या. आणि रोज आपलं 1 तास अजून लक्षात ठेवा PYQ आणि मॉक टेस्ट आपल्या सुरू आहेत, बरं का, हे विसरू नका. कारण लक्षात घ्या तुम्हाला हे 5.5 तास जे उरले त्याच्यात तुम्हाला हे बायफर्गेशन सांगतोय. रोज आपलं 2.5 तास जे ते चालू, 3 तास आपले, 1 तास PYQ मॉक टेस्ट आपलं रेग्युलर चालूच आहे, 1.5 तास गणित बुद्धिमत्ता आपलं रेग्युलर चालूच आहे, रोज चालू घडामोडी आपलं चालूच आहे. ते सोडून तुम्हाला हे याच्यामध्ये सांगतो बघा मी 5.5 तासामध्ये करायचं, लक्षात ठेवा. ओके, मग 2 महिन्यामध्ये बघा तुम्ही या प्रकारे या विषयाला प्रॉपर न्याय दिला तर मी सांगतो की तुमचा स्कोर हा 65-70च्या आसपास 100% मित्रांनो पोहोचेल. लक्ष द्या, कारण तुम्ही अभ्यास त्या प्रकारे स्टार्टिंग पासून येण्यापर्यंत चांगल्या प्रकारे केलाय. प्रिलियम झाली, मग तुम्हाला फक्त आता मित्रांनो जे तुमचे काही 2-3 महिने तुमच्याकडे उरले, आता फोकस तुमचा पूर्ण मेनच्या सब्जेक्ट, याच्यामध्ये तुमच्या लँग्वेज आणि जी तुमची GH चे पार्ट असेल ते, येस, अशा प्रकारे. मित्रांनो जर तुम्ही 12 महिने 365 दिवस या फॉर्मॅटमध्ये अभ्यास केला तर तुम्हाला मित्रांनो पास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. ओके, 100% तुमचा रिझल्ट मित्रांनो येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्या लोकांना या पद्धतीने तुमच्या अभ्यासाचा प्लॅन बनवायचा आहे. ओके, मला सगळ्या लोकांनी सांगायचं की तुम्हाला हा प्लॅन वगैरे कसा वाटला किंवा काय वाटला. ओके, येस, मला तुमचे काही प्रश्न आहेत तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये देखील टाकून ठेवा. तत्पूर्वी तुम्हाला मला सगळ्या लोकांना सांगायचं मित्रांनो की आपल्याकडे बघा ही इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 स्वरूपात आपण मित्रांनो बॅच सुद्धा सुरू करते. लक्ष्य बॅच या नावाचं आपण नाव ठेवलं मित्रांनो. 10 जून पासून मराठी माध्यमात तुमची बॅच सुरू होते. इंग्लिश मीडियम बॅच तुम्हाला 17 जून पासून चालू होते. ऑफलाईन बॅच आपण पुण्यामध्ये सुरू करते 18 जून पासून मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर मध्ये 16 जून पासून आपण बॅच सुरू करतो ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये. नाशिकमध्ये आपण 22 जूनला बॅच सुरू करतो. ओके, येस. आता लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं की सर ही बॅच आम्ही का जॉईन कराय, आम्हाला इकडे भरपूर साऱ्या अकॅडमी कोचिंग इन्स्टिट्यूट आम्हाला उपलब्ध आहे, पण इग्नाइटलाच का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, का या ठिकाणी तुम्हाला हे महाराष्ट्रात 12 ते 15 फॅकल्टीचं या ठिकाणी तुम्हाला गायडन्स मित्रांनो याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. तर जे आपले मेन फॅकल्टी बघा 8 सब्जेक्टला 8 यांची सेशन आता महारिव्हिजनची या वर्षाच्या कंबाईनसाठी आपले 2 जून, 3 जून, 5 जून, 6 जूनला सुरू होत आहे. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत. तुम्ही सगळ्या लोकांनी पहिली सेशन बघा. तुम्हाला बघितल्यावर कळेल की यार ही फॅकल्टी नेमकी शिकवते कशी, यंदा त्या सब्जेक्ट बद्दल नॉलेज आहे किंवा नाही हे तुम्हाला सगळ्या लोकांना कळेल मित्रांनो. मग लक्षात घ्या, याचा पहिले तुम्ही बघा आणि मग तुम्ही बॅचचा निर्णय वगैरे घेऊ शकता. ओके, तुमच्या मनामध्ये मित्रांनो अजून काही प्रश्न असेल तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. त्याच्यावर तुम्हाला पुन्हा मित्रांनो मी किंवा माझे टीम मेंबर तुम्हाला व्हिडिओ बनवू. ओके, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. भेटूयात पुढच्या छान नवीन सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.